नमस्कार, मी शीतल. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 5 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीचा सोमवारी रात्री प्रचार होणार बंद. भयमुक्त वातावरणात निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज. कोरोना काळातील कटू आठवणींनी राजकीय वातावरण झाले गरम. आमदार प्रकाश भारसाखळेंचा इशारा, कोणाकडे, जनतेच्या मनात कुतूहल. जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार. ओबीसींच्या जागा कमी होत खुल्या प्रवर्गाला वळत्या होणार. प्रारूप मतदार यादीवर 3 डिसेंबर पर्यंत घेता येणार आता आक्षेप. मनपा आयुक्तांनी सुरू केली 550 आक्षेपांची तपासणी. मजूर सहकारी आणि कामगार सहकारी संस्थांची विशेष तपासणी. 5 सदस्यीय समिती लवकरच होणार अकोल्यात दाखल. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील 5 नगरपरिषदा व 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवार रात्री प्रचार बंद होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील 5 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी नगरसेवक पदाच्या 142 जागांसाठी 685 उमेदवार रिंगणात असून 6 नगराध्यक्ष पदांसाठी 38 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा व हिवरखेड नगर परिषदेसह बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. अध्यक्षपदासाठी एकूण 61 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 8 अवैध ठरले. सदस्य पदासाठी 850 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 48 अवैध ठरले. माघारीनंतर सदस्य पदाच्या निवडणुकीतून 95 उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून 14 अर्जदारांनी मागे घेतले आहे. महाविकास आघाडीत सर्व जागांवर सूर जुळले नाहीत. अकोट, मूर्तिजापूर, हिवरखेड व बार्शीटाकळीला काँग्रेस लढत देत आहे. शिवसेना तेल्हारा, मूर्तिजापूर येथे लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने बाळापूर वगळता अन्य सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार कायम ठेवले आहेत. हिवरखेड नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे येथे राजकीय पक्षाचे नेते आणि समाजसेवकात श्रेयवादासाठी चढाओढ सुरू आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी नवीन आदेश जारी केला आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी अर्थात सोमवार 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यातील राजकारण सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोरोना काळात आपल्यावर अकोल्यात झालेल्या उपचारामध्ये घातपाताचा संशय भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी व्यक्त केला आहे. काही राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनी आपण मरावे यासाठी वाट पाहिली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. अकोट येथील एका जाहीर प्रचार सभेत बोलताना भारसाखळे यांनी हा गौप्यस्फोट केला. दरम्यान प्रकाश भारसाखळे यांनी मरावे यासाठी कोणी षडयंत्र रचले याचा शोध घेण्याची गरज आहे. आमदार प्रकाश भारसाखळे यांचे विरोधक दुश्मन कोण, त्यांनी नेमके काय केले याचाही शोध घेण्याची गरज आहे. आमदार भारसाखळे यांनी आपल्या भाषणात कोरोना उपचारादरम्यान घडलेला एक गंभीर प्रसंग सांगितला, ज्यावरून त्यांच्या कुटुंबियांना उपचाराच्या हेतूवर शंका आली. मी जेव्हा कोरोना काळात अकोल्यातील एका रुग्णालयात उपचार घेत होतो तेव्हा उपचारादरम्यान अचानक माझे अन्न देणे बंद करण्यात आले. अन्न बंद होण्याच्या या घटनेवरून माझ्या कुटुंबियांना आणि मला स्वतःलाही यामागे दाल में कुछ काला है असा संशय आला होता, असे भारसाखळे यांनी स्पष्ट केले. म्हणजे कदाचित महिला आरक्षित होऊन जाईल. भारसाखळे जिथून आला ते बदलला, पण मी असा जिद्दी माणूस जसे तुम्ही जिद्दी आहे माझ्या पाठीशी, तसा मी जिद्दी आहे.
जोपर्यंत महिला आरक्षण तिथं होणार नाही तोपर्यंत बाळसागळे हे भूमी सोडणार नाही. एवढं गुन्हा नाही सोडणार नाही. आम्ही करोनानं बिमार पडलो, दवाखान्यात भरती झालो. आमची मराठी वाट पाहू की आता बाळसागळे वापस येणार नाही. आता डेट निघत आहे. पण भगवंत यांच्या पाठी जनशक्तीची आशीर्वाद येतात. आम्ही त्या कोरोनाच्या याच्यात गेल्यावरही वापरतो. आमचं अन्न आपल्याला बंद झालं. आम्हाला डाऊट आला की हे लागणे कुछ काला. आपलं अन्न कसं बंद झालं. आपण तर मजबूत आहे. तिथं अन्न बंद झालं. आपले नातेवाईक बायको घाबरावं लागले. नागपूर चला मुलीला नागपूरला आम्ही 8 दिवसात वापरतो. म्हणजे आमच्या मागं गरजेचे आशीर्वाद आणि त्या दिवशी नरसिंह हे पूर्ण गाव आहे. नगर परिषद निवडणुका सुरू आहे. आता खूप पार्ट्या कार्यक्रम होणार आहे. पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री 2 किंवा 3 वाजता घरी परततो. मात्र या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार राहतात, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. माजी खासदार नवनीत राणा अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या प्रचार सभेत सहभागी झाल्या होत्या. पार्ट्यावरून नवनीत राणांनी असे विधान करून पुरुष मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जिल्ह्यात हालचालींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर आता जिल्हा परिषदेत ओबीसींच्या जागा घटणार असून खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालानुसार सर्वसाधारणसाठी 5 सर्कल अर्थात जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढणार असून ओबीसी करिता 14 असलेले सर्कल 9 होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणसाठी सर्कल वाढणार असल्याचे राजकीय पक्षांमधील इच्छुकांमधील रस्सीखेच होणार आहे. आता सोडतीच्या फॉर्म्युल्याची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षण 59% पोहोचले आहे. निकालामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 14 जागा राखीव झाल्यानंतर महिलांसाठी 7 जागा लकी ड्रॉद्वारे पद्धतीने आरक्षित करण्यात आल्या आहे. उपरोक्त 3ही प्रवर्गातील जागा आरक्षित झाल्यानंतर उर्वरित 29 सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. यातून महिलांसाठीच्या 10 जागा ड्रॉद्वारे आरक्षित झाल्या होत्या. आरक्षण 50%पेक्षा जास्त झाल्याने आरक्षण सोडत कोणत्या फॉर्म्युल्यानुसार होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जिल्हा परिषदचे 52 सर्कलमधील अनुसूचित जातीसाठीचे 12 व अनुसूचित जमातीसाठीचे 5 सर्कल कायम राहणार आहेत. उर्वरित 35 सर्कलमधून 9 सर्कल ओबीसींसाठी राखीव होऊ शकतात. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सध्या ओबीसीसाठी राखीव असलेल्या 14 सर्कलमधून 5 सर्कल सर्वसाधारण करून उर्वरित 9 सर्कलही ओबीसींसाठी राखीव करण्यात येतील. आता शासन निवडणूक आयोगाकडून कोणत्या फॉर्म्युल्यानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया होते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. त्यानुसार महिलांसाठी जागा राखीव होतील. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांच्या तपासणीसाठी मनपा प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत मतदार यादीवर 550 वर हरकती दाखल झाल्या असून 3 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून आजपर्यंत एकूण 557 हरकती निकाली काढण्यासाठी मनपाच्या 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सन्मान्य व्यक्तींकडून सातत्याने मिळणाऱ्या सूचनांमुळे सभागृहात मोठी गर्दी दिसून येत आहे. यामध्ये मतदाराच्या नावातील चूक, पत्ता दुरुस्ती, मृत मतदारांची नावे वगळणे अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मनपाच्या प्रारूप मतदार यादीच्या तपासणी संदर्भात निर्देश दिले होते. प्रारंभीच्या वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र हरकती, दुरुस्ती आणि पडताळणीसाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने आयोगाने अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया 2 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.
हरकतींवर सुनावणी घेऊन 5 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध प्रारूप यादीत आता बदल असून अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. 3 डिसेंबर पर्यंत महापालिका मतदार यादीतील आक्षेप नोंदवावे लागणार आहे. सहकार कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर मजूर सहकारी संस्था आणि मजूर कामगार सहकारी संस्था याची तपासणी सुरू होणार आहे. यासाठी 5 सदस्यीय चौकशी समिती गठीत झाली असून सहकार विभागाने कंबर कसली आहे. अन्य 19 मंजूर कामगार संस्थांनी सहकार विभागाला पाठवलेल्या निवेदनात केल्यानंतर आता चौकशी समिती गठीत झाली आहे. 5 सदस्यीय चौकशी समितीमध्ये सर्व अधिकारी अमरावती व वाशिम जिल्ह्यातील आहे. समितीमध्ये अकोला जिल्ह्यातील एकही अधिकारी नाही. आता चौकशी अहवालात कोणत्या बाबींना नमूद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मजूर सहकारी संस्था ही स्वयंसेवी श्रम संघटना असून सहकारी तत्वावर स्थापन करण्यात येते. संस्थेच्या सभासदांना सलग कामे व किफायतशीर मजुरी मिळावी हा हेतू असतो. शासकीय कामे संस्थांना मिळतात. दरम्यान जिल्ह्यातील काही मजूर संस्थांच्या चौकशीची मागणी केली होती. मजूर कामगार सहकारी संस्थांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे तक्रार केली होती. कक्ष अधिकाऱ्यांनी सहकार आयुक्त व निबंधकांना चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर सहकार आयुक्त व सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अप्पर निबंधकांनी अमरावती विभागीय सहनिबंधक यांना चौकशी करण्याचा आदेश पाठवला. आता विभागीय सहनिबंधकांनी चौकशी पथक गठीत केले आहे. नोंदणी अधिकाऱ्यांची नव्याने सभासद होताना पूर्व परवानगी देण्यात आली नाही. उदरनिर्वाहाचे साधन मजुरी नाही असाही आरोप तक्रारीत आहे. आता चौकशीतून कोणत्या बाबी उजेडात येतात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. बार्शी टाकळी नगरपंचायतीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराकडे जनतेचा वाढता कौल दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी काँग्रेस उमेदवार प्रमुख दावेदार आहे. बार्शी टाकळी नगरपंचायतच्या निवडणूक रणसंग्राम तापले असून बार्शी टाकळी शहरातील नागरिक आता आपल्याला सुशिक्षित नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांच्या निवडीकडे नागरिकांचे कल आहे. बार्शी टाकळी शहराचा विकास खुंटलेला असून उच्च शिक्षित अनुभवी नगराध्यक्ष मिळाल्यास बार्शी टाकळी शहराचे विकासाला चालना मिळणार आहे. याकरिता बार्शी टाकळी शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक काँग्रेस पक्षाच्या उमेदवार समीना अंजुम डॉक्टर बिस्मिल्ला खान यांच्याकडे नागरिकांचा वाढता कौल आहे. बार्शी टाकळी शहर हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा गड आहे. 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचाच विजय होणार असल्याची सर्वसामान्य नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षांकडून बार्शी टाकळीच्या विकासाकरिता जाहीरनाम्यामध्ये शहरातील विकास, पिण्याचे पाण्याची सुविधा, उड्डाणपूल, स्वच्छता, एक्सप्रेस, रेल्वेचे थांबा, विद्यार्थ्यांकरिता लायब्ररी, युवक वर्गाकरिता जिम इत्यादी महत्त्वपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम आहे. काँग्रेस पक्षाचे उच्च शिक्षित उमेदवार समीना अंजुम डॉक्टर बिस्मिल्ला खान ही नागरिकांच्या विश्वासू चेहरा असून नागरिकांचे वाढता कौल यांच्याकडे दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार नलिनीताई भारसाखळे यांनी गांधीनगर वार्ड क्रमांक 6 मध्ये प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी येथील नगरसेवक पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रोशन कट्यारमल व विजयाताई शुक्ला यांच्यासोबत पायदळ रॅली काढून घराघरात जाऊन जनतेच्या आशीर्वाद घेतले. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी उमेदवार नलिनीताई भारसाखळे आणि रोशन कट्यारमल, विजयाताई शुक्ला यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा वाढता कौल आहे. त्यांना या भागात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. वार्ड क्रमांक 6 मधील गांधीनगर व इतर नगराचा चेहरा मोहरा बदलण्याचे व कोट्यावधी रुपयांचे विकासात्मक काम खेचून आणण्याची हमी नागरिकांना यावेळी नलिनीताई भारसाखळे यांनी दिली. त्यांच्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी उल्लेखनीय होती. नगरातील रस्ते, नाल्या व शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल. केंद्रात व राज्यात सत्ता आपली असून त्यामुळे कोट्यावधी रुपयांची निधी शहराच्या विकासासाठी आणण्यात येईल अशी ग्वाही यावेळी नलिनीताई भारसाखळे व त्यांच्या समवेत असलेल्या नगरसेवक पदाचे उमेदवारांनी दिली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाराव बरवट, माजी जिल्हा परिषद सभापती विष्णू कुऱ्हाडे,
भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष मेघा भारती, रुपालीताई भारसाकडे, मदन पाटील बायस्कार, माजी नगराध्यक्ष विजयराव विल्हेकर, उद्योजक अनीसभाई, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोपाल चंदन, विष्णुभाऊ कुऱ्हाडे, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष विजय मेंढे, माजी शहराध्यक्ष रवींद्र ढोकणे, अनिल कुंडलवाल, संजय पाटील भारसाकडे, विजय पाटील भारसाकडे, भरत शुक्ला, अनिल पाटील होले, किरणताई देशमुख, वंदना ढोकणे, वर्षा कावडकर, वैशाली साबळे, सुषमा पाचोडे, मीरा कावनपुरे, भारती साखरे, रितू शर्मा, अपर्णा मुळे, कृष्णा स्वामी, तृप्ती राऊत, शुभांगी येवले, आरती वाकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी जाहीरनामा प्रकाशित करत मार्गदर्शन केले. दर्यापूरचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या हस्ते प्रदीप मलिये यांच्या उमेदवारीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी उमेदवाराच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन कॅप्टन अडसूळ यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांनी शहरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला आणि जनतेचा आशीर्वाद घेतला. दर्यापूर शहरात नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण या निवडणुकीत आमदार आणि खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोठ्या उत्साहाने शक्ती प्रदर्शन करत प्रचार करत आहे. विशेषतः शिवसेना नेते व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचा प्रचार जोमाने सुरू आहे. मलिये यांचे वलया विशेष म्हणजे चौकात चौकात सामान्य जनतेच्या तोंडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांचे वलय मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रदीप मलिये यांनी बोलताना सांगितले की दर्यापूर शहराच्या विकासासोबतच संपूर्ण दर्यापुरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येतील. यावेळी शिवसेना शिंदे गटचे तालुका प्रमुख सुनील डिके, शिवसेनेचे नेते रवींद्र गणोरकर, माजी मुख्याध्यापक राजेंद्र गायगोले, राहुल भुंबर तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता निवडणूक जिंकायचीच आहे असा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. एक युवक देशी कट्टा आणि 4 जिवंत कारतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत एक देशी कट्टा आणि 4 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे. अकोट शहर येथील गुन्हे शोध तपास पथकाचे वैभव तायडे हे डीबी पथकाचे अंमलदारासह नगर परिषद निवडणूक अनुषंगाने अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली आहे की रोहन मुरलीधर अंभोरे राहणार खानापूर वेस अकोट हा खानापूर वेस ते राजेंद्र नगर रोडवर देशी कट्टा अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे. अशा खात्रीलायक बातमीवरून तात्काळ पंच व पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सदर रोडवर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इसमास पंचासमक्ष शिताफीने पकडून त्याचे नाव गाव विचारून त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ एक देशी कट्टा अग्निशस्त्र व 4 जिवंत कारतूस मिळून आल्याने सदरबाबत त्या शस्त्र परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्याच्याजवळ शस्त्रजवळ बाळगण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याने सदर देशी कट्टा व जिवंत कारतूस पंचासमक्ष जप्त करून आरोपी नामे रोहन मुरलीधर अंभोरे वय 20 वर्ष राहणार राजेंद्र नगर खानापूर वेस अकोट याला अटक केली आहे. अचानक अकोलेकर गारठले असून किमान तापमान 7 अंशाचा तर सरासरी तापमानात 3 अंश सेल्सिअसचा फरक पडल्याने थंडी वाढली आहे. शहराच्या आजूबाजूला थंडीचा पारा घसरल्याने अकोलेकरांना याचा चांगलाच फटका बसला आहे. हिवाळ्यात हवेत आर्द्रतेत घट येते, तापमान घसरते आणि जास्तीत जास्त वेळ घरात राहण्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. गत आठवड्यात तापमानात घट होत झाली होती. थंडीचा जोर वाढतच होता. महानगरात थंडी असली तरी सकाळी फिरणाऱ्यांचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून आले होते. परंतु रात्री 9 नंतर निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळाले होते. आता शनिवारपासून पुन्हा थंडी जाणवत असून रात्री रस्त्यावर वर्दळ कमी झाली. सरासरी तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. इतकेच नाही तर गार वाऱ्यामुळे थंडीचा कड़का जाणवत आहे. पुढील काही दिवस
थंडीचा जोर कायम राहणार असून अकोलेकरांना थोडी स्वतःची काळजी जास्त घ्यावी लागणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 5 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीचा सोमवारी रात्री प्रचार होणार बंद. भयमुक्त वातावरणात निवडणुकीसाठी प्रशासन झाले सज्ज. कोरोना काळातील कटू आठवणींनी राजकीय वातावरण झाले गरम. आमदार प्रकाश भारसाखळेंचा इशारा, कोणाकडे जनतेच्या मनात कुतूहल. जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार. ओबीसींच्या जागा कमी होत खुल्या प्रवर्गाला वळत्या होणार. प्रारूप मतदार यादीवर 3 डिसेंबरपर्यंत घेता येणार आता आक्षेप. मनपा आयुक्तांनी सुरू केली 550 आक्षेपांची तपासणी. मजूर सहकारी आणि कामगार सहकारी संस्थांची विशेष तपासणी. 5 सदस्यीय समिती लवकरच होणार अकोल्यात दाखल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.